तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 26 मार्च आणि मित्रांनो आज रोडला खूप जास्त ट्रॅफिक कमी आहे, खूपच कमी आहे एकदम. म्हणजे मी आता केशवनगरवरून कल्याणनगरला फक्त 25 मिनिटात आलो, ते पण सकाळी 10 वाजता. तर हे इम्पॉसिबल आहे, सकाळी 10 वाजता आपण केशवनगरवरून कल्याणनगरला येऊ शकत नाही. पण बहुतेक आज होऊ शकते, रामनवमी आहे, त्यामुळे बहुतेक ट्रॅफिक कमी असेल रोडला. आणि मित्रांनो, एवढं तर खरं आहे, ज्या दिवशी ट्रॅफिक रोडला कमी आहे त्या दिवशी रेट कमी असणार, ट्रिप्स कमी असणार, ट्रिप्सचा फ्लो कमी असेल तर रेट पण कमी असणार. आणि मित्रांनो, एक दिवस असं वाटतं आपल्याला की हा बिझनेसमध्ये 2-3 हजार रुपये कमवणं खूप इझी आहे. म्हणजे 2-3 हजार रुपये कधी कधी खूप लवकर होऊन जातं. 2-4 मोठ्या मोठ्या ट्रिपा पडल्या आणि प्रायोरिटी ट्रिपा पडल्या तर खूप जास्त लवकर होऊन जातं. आणि कधी कधी असं वाटतं की राव, 1000 रुपये करायला पण खूप मुश्किल होते. आता माझा सकाळी मी 8 वाजता निघालो आहे आणि आता वाजलेले आहे 10:30 आणि माझा 860 रुपयाचा बिझनेस झालेला आहे. पण त्या 860 रुपयाचा बिझनेस मी कसा केला आहे माझ्या मला माहीत. मी जर त्या माइंडसेटने निघालो नसतो की मग मला म्हणजे बिझनेस करायचा होता काही पण करून, तर 100-150ची जी पण ट्रिप आली ती ट्रिप मारली म्हणून 860 रुपये झाले, नाहीतर 860 रुपये झाले नसते. तर असं आहे मित्रांनो, यालाच म्हणतात बोलावं. कधी कधी असं वाटतं की यार या बिझनेसमध्ये खूप जास्त पैसा आहे आणि कधी कधी वाटतं की राव म्हणजे खूप जास्त निगेटिव्हिटी असते. कारण की मित्रांनो, जर ट्रिप नसेल तर तुम्ही झिरो आहे. विदाऊट ट्रिप तुम्ही काहीच करू शकत नाही. ट्रिप आली तरच तुम्हाला मोटिवेशन भेटेल, पैसा आला तरच माणूस खुशीने ऑर्डर मारतो. आणि ट्रिप वाजल्याच नाही तर एवढ्या कमी रेटमध्ये नाही चालू शकत आपण गाडी. पण मला थोड्या जवळजवळच्या ट्रिप पडल्या होत्या 124-139 रुपयाला वगैरे. तर झाला आहे बिझनेस बऱ्यापैकी. 860 रुपये म्हणजे ज्या लेवलची आज कंडिशन आहे ती कंडिशन बघून तर असं म्हणावं लागेल की बऱ्यापैकीच बिझनेस झालेला आहे आपला. सो असो, काय हरकत नाही. पण ह्या पण गोष्टीसाठी मित्रांनो तयार राहावं. आणि माझ्या 1-2 ट्रिप कॅन्सल पण झाल्या सकाळी. खराडीमध्ये 7-8 मिनटं थांबलो. 350 रुपयाची ट्रिप होती. ते कस्टमर काय येणार, पण जास्त वेळ पण थांबणं चुकीचं असं वाटतं मला. जास्त वेळ पण मी थांबत नाही. कधी कधी थांबतो, रिझर्वेशन असेल, चांगला रेट असेल तर मग थांबायचं. ते पैसे त्याच्यामध्ये ॲड होतात, पण ते होतात तरी किती ॲड. तर त्यामुळे ती ट्रिप कॅन्सल झाली. सो आजचा असा दिवस आहे मित्रांनो. आणि आता मस्त कल्याणनगरला बसलेलो आहे बघा मी, सावलीत. तर सावलीत बसलोय. आता बघू, इथून आपल्याला मी विचार करतो की घराकडची ट्रिप पडली तर डायरेक्ट घेऊन जाऊ, नाहीतर मग जी कुठली पडेल, खराडी वगैरे, इमाननगर, ते जे कुठली पडेल ते करत करत. कारण की CNG पण ऑलमोस्ट 2 पॉईंट आहे, संपलेला आहे. तर ती ट्रिप घेऊन आपण जाऊ घराकडे. आता इथं मी चहा घेतला आहे आणि चहा घेतला आहे आणि मसला सावली आहे, तर म्हटलं चढा एक व्हिडिओ बनवून घेऊ म्हटलं. आणि तुमचा सपोर्ट असं राहू द्या मित्रांनो आपल्याला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जावा. व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो लाईक करायला विसरत नका जाऊ. एका लाईकनी, एका कमेंटनी मला खूप जास्त मोटिवेशन भेटते मित्रांनो. कारण की आता आपले व्हिडिओज मित्रांनो बंद होणार नाही. आता आपण कंटिन्यू काही ना काहीतरी व्हिडिओ आपण चालू ठेवणार आहे असं आपण ठरवलेलं आहे. कारण की हे तर असं ठरवलेलं आहे मित्रांनो, आपण आता व्हिडिओ आपण बंद करणार नाही. त्यामुळं तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे ज्ञानी भाऊला. आणि कोणाला काही माहिती लागत असेल तरी पण तुम्ही कमेंट करत जाऊ, त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवत जाऊ. तर ह्याला म्हणतात मित्रांनो ओलावा बेर. कधी कधी खूप जास्त बिझनेस होतो आणि कधी कधी कमी होतो. तर हीच बिझनेसची मित्रांनो आयडेंटिटी आहे. कुठला पण बिझनेस असो, ओलावा बेरच नाही, कुठला पण बिझनेस असो, कधी तर एकदम टॉप लेवलला, तर कधी हिरो टू झिरो, कधी झिरो टू हिरो. तर असं असतं मित्रांनो. तर त्याच्यामधून आपल्याला मार्ग शोधायचा असतो. त्याच्यामधून आपल्याला चांगल्या चांगल्या ट्रिप शोधायच्या असतात. तर कुठल्या पण ॲपला काम करा मित्रांनो तुम्ही. रॅपिडोला करा, ओलाला करा, उबेरला करा. तुम्हाला जास्तीत जास्त ट्रिपा मारावं लागेल, कॅन्सलेशन कमी ठेवावं लागेल, तर ते चांगल्या चांगल्या ट्रिप्स आपल्याला देतं. रेटिंग चांगलं ठेवावं लागेल तर आपल्याला चांगल्या चांगल्या ट्रिपा येतात. बरेच लोक विचारतात, दादा बिझनेसची ट्रिक सांगा, कसं काय बिझनेस वाढवायचा. बिझनेस वाढवायची अशी काही ट्रिक्स नाही मित्रांनो. एकच ट्रिक्स आहे की तुम्ही जास्तीत जास्त ट्रिपा मारा आणि तुमची रेटिंग चांगली ठेवा, ॲक्सेप्टन्स रेट चांगला ठेवा.
आणि गाडी घेतली तर मित्रांनो तुम्हाला गाडी चालवावंच लागेल. रेट हाच आहे, 12 रुपये, 14 रुपये, 15 रुपये, 16 रुपये आणि पीक हवर्समध्ये 18 रुपये, 20 रुपये भेटतो. तर हाच रेट आहे आणि बाकी काय चेंज होणार नाही आहे, कारण की गाड्या खूप जास्त आहे. तर तुम्हाला ह्याच रेटमध्ये तुमची गाडीची EMI फेडावं लागेल आणि जास्त विचार न करता पटापटा आपल्या ट्रिप मारून आपला बिझनेस करायचा. माझं तर पार्ट टाईममध्ये काम असतं, माझं जॉब पण आहे, तर मी पार्ट टाईममध्ये करतो. कधी कधी वाटतं मला पण काम सोडून द्यावं आणि हेच काम करावं फुल टाईम. पण जर असाच बिझनेस असेल मित्रांनो तर आपण ह्या बिझनेसच्या भरोश्यावर काम नाही सोडू शकत, कारण की तिथं आपलं फिक्स पेमेंट आहे, तेवढं पेआउट आपल्याला मंथली येतं म्हणजे येतं. आणि इथं कसं आहे आपल्याला ओला उबेरमध्ये हे फ्लेक्झिबल आहे, हे आपल्या मूडवर डिपेंड असतं. ट्रॅफिकचं आहे, रोडवरचे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे फेस जर आपण केले. आता काल मी वाघोलीला गेलो होतो, मी वाघोलीला कधी जात नाही, पण काल वाघोलीला गेलो होतो. एक ट्रिप प्रायोरिटी चांगली 300 रुपयाची आली होती 10 किलोमीटरला. म्हटलं चला घेऊन जाऊ, पण तिकडून मला ट्रिप्सच पडली नाही आणि ट्रॅफिक खूप जास्त आणि त्याच्यामध्ये कुठं पिकअप करता. तर असं असतं मित्रांनो. तर या बेसवर मी काम सोडू शकत नाही, म्हणून मी काम सोडत नाही आहे. मला पार्ट टाईममध्ये जेवढं पण 4 तास, 5 तास, 6 तास जेवढं पण माझ्याकडून काम होतं तेवढं मी करत असतो. आणि कधी कधी वाटले मला आराम करायला पाहिजे तर मी 1-2 दिवस आराम करून घेतो. मग अशा पद्धतीने मी काम करत असतो मित्रांनो. सो बघा, आजचा दिवस आपला अशा प्रकारे जात आहे पार्ट टाईममध्ये. तर माझी पण या 8 दिवसामध्ये काही एवढी चांगली अर्निंग झालेली नाही. यालाच म्हणतात बिझनेस. बघू, हळूहळू अर्निंग ग्रो करण्याचा प्रयत्न करू, कारण की एकदा पावसाळा सुरू झाला की त्याच्यामध्ये पण अशा सुट्ट्या होणार आहे. पावसाळ्यामध्ये पण खूप जास्त पाऊस वगैरे आला तर आपण त्या पावसाच्या पाण्यामध्ये पण जास्त गाडी चालवू शकत नाही. त्यामुळं थोडं पैशाची पण गरज आहे. आता गावाकडे जायचे लग्नावर, तर त्यामुळं थोडं काम करायचं आहे. तर बघू. तर बाकी तर काही नाही मित्रांनो, बाकी सगळं ठीक आहे. बाकी तुमचा बिझनेस कसा चालू आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, गाडी घेतली असेल तर याचा त्याचा विचार न करता फक्त गाडी चालवा, तेव्हाच तुम्हाला अनुभव होईल रोडवर काय होते काय नाही. तुम्ही जर विचार करत बसले यार हे असं कसं तसं कसं, तर नवीन नवीन थोडंफार होतं. पण जर या बिझनेसमध्ये गाडी फेडायचं बोलतो बरं का मी, मला नाही वाटत त्या बिझनेसमध्ये जास्त पैसा राहत असं म्हणून. माझं तर घर खर्च वगैरे चालतोय. पण नवीन लोकांसाठी माझं एकच सजेशन राहील की तुम्ही जास्तीत जास्त काम करा आणि कंटिन्यू जर काम केलं ना, डेली काम केलं तर राहतं बरं का. असं नाही नाहीच राहत म्हणून मी जास्त निगेटिव्ह नाही बोलत. राहतं पैसे, पण तुम्हाला डेली गाडी चालवावं लागेल. या बिझनेसमध्ये एक होतं मित्रांनो, आपला स्वतःची गाडी असते, त्यामुळं आपण डेली जाण्यासाठी कंटाळा येतं. आणि कधी कधी वाटतं पण ना, अरे यार उद्या जाऊ, आज जाऊ, मग ते 10 वाजता जाऊ, 12 वाजता जाऊ, मग वाटतं यार संध्याकाळीच जाऊ. तर असं न करता मित्रांनो, डेली काम केलं तरच काहीतरी होईल. आणि रेट तर मित्रांनो जे आहे तरच आहे, कारण की खूप लोकांनी ट्राय केले, याच्यामध्ये काही होऊ शकत नाही, कारण की गाड्या खूप जास्त आहे, त्यामुळं रेट हेच राहणार. आणि ट्रिप जर फ्लो चांगला असला तर रेट भेटतो. बस हेच माझ्याकडून सजेशन राहील मित्रांनो नवीन लोकांसाठी. सो व्हिडिओ कसा वाटला, मी एक जस्ट असंच नॉर्मल व्हिडिओ बनवलेला, तरी पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काही माझ्या चांगल्या गोष्टी आवडल्या असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्ञानी भाऊला भेटूया आपण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो.